नांदेड़ के पुलिस कॉलोनी में गंदगी का अंबार जमा हो गया है। पुलिस कॉलोनी में मौजूद गंदगी से खुद पुलिस अहलकार परेशान हैं। मुख्तलिफ बिल्डिंगों के अतराफ सफाई का कोई इंतजाम नहीं किया जा रहा है। जगह जगह पानी जमा रहने से मच्छर और बदबू का राज है। एक तरफ हुकूमत सफाई मुहिम के जरिए मुल्क को साफ और सुथरा बनाने का मंसूबा नाफिज कर रही है, सरकारी क्वार्टर्स में इस मुहिम का कोई असर नहीं दिखाई दे रहा है। ना ही बल्दिया उज़्मा यहाँ साफ सफाई का ध्यान रखती है और ना ही महकमा पुलिस इस मामले में कोई कदम उठाता है। यहाँ तक कि बिल्डिंगों की दीवारें और छतों के गिरने का खतरा भी बढ़ गया है। खुद पुलिस अहलकारों के रिश्तेदार इन बिल्डिंगों में रहने से डर रहे हैं। जो लोग शहर को अमन व अमान से रखने की कोशिश करते हैं, उन्हीं के घरों में इनके रिश्तेदार रोज़ाना डर और खौफ की ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं। स्नेहनगर पोलीस वसाहतमध्ये राहते मी, कल्पना प्रकाश बलपेवाड, सरस्वती बिल्डिंग। आमच्या इकडे कुठल्याही फॅसिलिटीज नाहीत गव्हर्नमेंटच्या। प्रत्यक्षात सगळ्या जरी साफसफाई कुठलीही असो, त्या साफसफाईला आम्ही वैयक्तिक पैसे देऊन सगळी साफसफाई करून घेतो, तरी पण ते कॉपरेट करत नाहीत आम्हाला। अक्षरशः खूप घाणीमध्ये राहावं लागतं आम्हाला। प्यायचं पाणीसुद्धा घरात पुरेसे येत नाही, वापरायचं पाणीसुद्धा खूप कमी येतं। आम्ही स्वतः पाईपलाईन करून सार्वजनिक टाकी बसून घेतलेली आहे त्याच्यासाठी। आणि दुसरं पण बाकीचं कुठलंही कोणी BIMC ऑफिसला कुठं पण गेलो तरी पण स्वतः पर्सनली येऊन कुठलेच साहेब वगैरे कोणीच लक्ष देत नाही आणि काहीच नाही। स्वतः पैसे द्यायचे आणि त्यांनी तात्पुरतं करतात, महिन्यापुरतं, परत 15 दिवस 20 दिवसाच्या नंतर पाणी तसंच वरती राहतं आणि मुलं अक्षरशः बिमार पडतात 15 दिवसात 20 दिवसात असं। स्नेहनगर पोलीस कॉलनी नांदेड आणि सरस्वती बिल्डिंगला इतके गटार, दोन्ही गटारं भरलेले आहेत, कधी कोणी साफ करायला येत नाही आणि नाल्या तुडुंब भरून राहतात। अगदी आमच्या खालच्या घरचा इतका त्रास आहे, वरचे लोक कचरा टाकतात, कोणी बघत नाही, कोणी काही करत नाही, फक्त खालचेच लोक तेवढं गटार भरलेलं बघायचं। अक्षरशः संडास पूर्ण वाहते, खिडकीच्या आमच्या शेजारला पूर्ण संडासच वाहते, घरातून गेल्यावनी जाते। लेकरं सतत आमचे 24 तास लेकरं बिमार आणि मच्छर तर घरात कधीच नाही, आम्हाला स्वतःहून पैसे द्यावे लागतात। आणि त्या कचऱ्या गटार काढायला वाल्याला बोलिलं तर ते म्हणते आज नाही उद्या येतो, उद्या नाही परवा, 2-2 महिने येत नाही, बघत नाहीत। दुसरं काय नाही, हेच फक्त त्रास आहे या घाणीचा। आणि साफ करायला जरी आम्हाला साफ करायचं असेल झाडून, तरी सध्या स्वतः पैसे देऊन बायकांना हे करावं लागते, बोलून घ्यावं लागते। एक तर घरातल्या भिंती नीट नको, खिडक्या पडलेल्या, दारं पूर्ण तुटून गेलेले, कोणी येणार नाही, कोणी चौकशी करणार नाही।